गेल्या 30 मार्चला IT रूल्सचा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे मंडळी. देशात आता फक्त रस्त्यावरच नाही तर मोबाईलच्या स्क्रीनवरही नियंत्रण आणण्याची जोरदार तयारी मोदी सरकारकडून सुरू झाली आहे. होय, सत्य ऐकत आहात. तुमचा फेसबुक पोस्ट, तुमचा यूट्यूब व्हिडिओ, तुमचं ट्विट आता हे सरकारच्या नजरेतून सुटणार नाही. खबरदार, मोदी सरकारवर टीका केली तर. नवे IT नियम, IT रूल्स लागू करण्यात येणार आहे. सरकार म्हणतं देश सुरक्षित ठेवण्यासाठी, पण विरोधक म्हणतात हा सरळ सरळ लोकशाहीवर हल्ला आहे. नियम काय सांगतात बघा. 24 तासात पोस्ट तुमच्या चॅनलवरून तुम्ही डिलीट करा, जर त्यांच्या विरोधात पोस्ट असेल तर, नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल. मग फेक न्यूज कोण ठरवणार? तर ते सरकार ठरवेल. काय योग्य काय अयोग्य तुमच्या हातात काहीही राहणार नाही. तुमची ओळख देखील तुम्ही लपवू शकणार नाही, कारण ती ओळख देखील ट्रेस होणार आहे. अशा प्रकारे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सरकारचा दबाव वाढणार आहे. आता मुद्दा आहे का आवर्जून, आज जर तुम्ही सरकारवर टीका केली आणि उद्या ती फेक न्यूज ठरवली गेली सरकारतर्फे, तर मग काय कराल? आज जर तुम्ही प्रश्न विचारला सरकारला, एखाद्या मुद्द्यावर बोलले तुम्ही आणि उद्या तुमच्यावरच कारवाई झाली तर तुम्ही काय कराल? काहीही करू शकणार नाही, कारण नियम लागू होणार आहे. 14 एप्रिल नंतर अंमलबजावणी होणार आहे मंडळी, सावधान राहा. सरकार समर्थक काय म्हणतात बघा. ते म्हणतात देशविरोधी लोकांना आवर घालणं गरजेचं आहे. पण मग प्रश्न असा आहे मंडळी की देशविरोधी कोण ठरवणार? तर ते ठरवणार सरकार. आणि जर सरकारवर टीका केली तर ती देशविरोधी मानली जाईल का? तर होय, तेच होणार आहे. आणि सर्वात मोठा धोका कोणता आहे यापासून हे लक्षात घ्या मंडळी. लोकशाहीचा गळा आवळला जाणार नाही ना, अशी भीती सगळ्यांना आहे. तर होय, तेच होणार जो आपल्याला अंदाज गेल्या 5-6 वर्षापासून होता. लोक बोलणं बंद करतील का? होय, कारण भीती निर्माण होईल. ही पोस्ट टाकली तर अडचण येईल का? ती पोस्ट टाकली तर अडचण येईल का? मी असं ट्विट केलं तर अडचण येईल का? मी काही कमेंट केल्या एखाद्या चॅनलच्या खाली तर अडचण येईल का? तर होय, ती सुद्धा अडचण येऊ शकते, लक्षात घ्या. हा कायदा जर चुकीच्या पद्धतीने वापरला गेला सरकारतर्फे तर सोशल मीडिया हा सरकारचा कंट्रोल रूम होईल, हे लक्षात घ्या. आणि मग नागरिक कोण? नागरिक राहणारच नाही हो. नागरिक हवे नकोच त्यांना हवे फक्त प्रेक्षक. हा देश लोकतांत्रिक देश आहे, इथे लोकशाही आहे. परवानगी घेऊन बोलायचा देश आहे हा आता हल्ली. निर्णय तुमचा आहे मंडळी, कारण पुढचा नंबर कदाचित तुमचाच असू शकतो. तुम्ही सुद्धा प्रेक्षक म्हणून देखील बोलू शकणार नाही. जर तुम्हाला वाटतं तुमचा आवाज महत्वाचा आहे, इथे लोकशाही आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आज शेअर करा मंडळी. कारण आज आवाज दाबला गेला तर उद्या तो कायमचा बंद होईल. फक्त यूट्यूब चॅनल्स नाही, फेसबुक पेज नाही, इन्स्टावरचे अकाउंट्स नाही, तर तुमचेही प्रायव्हेट अकाउंट्स बंद होऊ शकतील. अकाउंट सगळ्यांचेच असतात सोशल मीडियावर. तुमचे सुद्धा अकाउंट हॅक केल्या जाऊ शकते, बंद केल्या जाऊ शकते, तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते मंडळी. किती गंभीर ही घटना आहे मंडळी. 4 PM नावाचं एक हिंदी चॅनल जे यूपीतून चालत होतं, संजय शर्मा यांचं, ते बंद करण्यात आलं आहे. त्यांच्यावर एकदा कारवाई झाली होती 2 वर्ष आधी, मला वाटतं 1.5 वर्ष आधी. त्यानंतर पुन्हा आता कायमचं त्यांचं चॅनल बंद करण्यात आलं आहे. त्यानंतर मुकेश मोहन कोणीतरी युट्यूबर आहे, त्यांनी काहीतरी त्या गडकरी साहेबांबद्दल काही बीफबद्दल एक मॅटर हाती घेतलं होतं. त्याच्यावरही मानहानीचा दावा, मला वाटते मुकेश मोहन आहे, मला वाटते त्याच्यावरती मानहानीचा दावा करण्यात आला आहे 50 कोटींचा गडकरींतर्फे. त्यानंतर मंडळी राजीव निगम त्यांचंही चॅनल, कॉमेडी करतो तो माणूस, अतिशय सुंदर कलाकार आहे आणि व्यंग करतो, त्याचंही फेसबुक पेज बंद करण्यात आलं आहे. त्यानंतर नॅशनल दस्तक म्हणून एक चॅनल होतं, त्या चॅनलने लॉकडाऊनमध्ये फार चांगलं काम केलं होतं. त्या पत्रकाराचं मला नाव आता सध्या आठवत नाही, अतिशय सुंदर चॅनल होतं, तेही चॅनल बंद करण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्रातली कंडिशन तुम्हाला ठाऊकच आहे. गेल्या काही दिवस आधी रविराज साबळेवरती गदा आली होती. त्यानंतर त्रिशूल पाटील यांना धमक्या आल्या होत्या. त्यानंतर नितेश कराडे वर्धेचे, त्यांची जी फिनिक्स अकॅडमी आहे, खूप चांगलं काम ते वर्धेमध्ये करतायत. मुलांना शिकवतायत, गरीब मुलांना, अनेक मुलांना फुकट शिकवतायत. त्यांच्याही अकॅडमीवर कारवाई करण्यात आली आहे. बार्टीतर्फे काही नोटीस त्यांना देण्यात आला आहे.
ते सगळं खोटे विषय आहेत. खोट्या विषयात फसवण्याचं कारस्थान सुरू आहे मंडळी. त्यानंतर विठ्ठल कांगणे सर अतिशय सुंदर काम करतायत विद्यार्थ्यांसाठी. खरंच अशा माणसांचा अभिमान आहे. परंतु मंडळी त्यांनाही देखील अडचणीत आणलेलं आहे या सरकारने. तर माझाही नंबर उद्या लागू शकतो हे लक्षात घ्या. या स्क्रीनवरती माझा चेहरा कुठवर दिसणार आणि किती दिवसांपर्यंत मी तुमच्यासोबत बोलण्यासाठी राहणार याचा सुद्धा अंदाज मला सुद्धा नाही, की मी सांगू शकत नाही. माझं देखील चॅनल केव्हाही बंद पाडू शकतात. मुक्ता कदमचंही बंद केलं होतं, तिने मग ते चॅनल परत वापस आणलं. पण आता तर नियमच लावणार आहेत ते लोक. त्यांना माहिती आहे की गोदी मीडिया त्यांच्या ताब्यात आहेत. मग मुक्त पत्रकारिता सध्याची सोशल मीडियावरून सुरू आहे मंडळी, आणि त्यामुळेच तुम्हाला अनेकदा खऱ्या बातम्या कळतात. मेनस्ट्रीम मीडियामधील अनेक चॅनल्स जे आहे ते विकल्या गेल्याचा तुम्हाला भास होता, तर ती गोष्ट सत्यच असेल की मोदी सरकारची बाजू ते लावून धरतात, मांडतात. मोदी सरकारवर फक्त टीका, कोणी काही शिवीगाळ करत नसतो किंवा कोणी अपशब्दात बोलत नसतो. अनेक जण मोदीजीच म्हणतात, त्यांना जी लावतात बोलताना, गडकरी साहेबच म्हणतात. माझे व्हिडिओ तुम्ही अनेक पाहिले असेल, आदरणीय देवेंद्रजी वगैरे असे शब्द आपण नेहमीच वापरत असतो. एकनाथ शिंदे नाही, एकेरी शब्दात वाटतं आम्हाला ते एकनाथ शिंदे साहेब म्हणतो आम्ही. अजित पवार म्हणायच्या ऐवजी आम्ही अजित दादा म्हणतो, तर पवार साहेब म्हणतो. आम्ही सगळे मानापनाने सन्मानाने बोलतो. फक्त सामान्य जनतेचे प्रश्न आम्ही या मीडियाच्या माध्यमातून मंडळी उचलतो. पण अतिशय हा विचित्र काळ म्हणायला हरकत नाही असं आपल्या देशावरती आलेला आहे. आणि हा काळ कोणी आणला हे नव्यानं तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही मंडळी. सरकार प्रश्नच करायचे नाही, तुम्ही गप राहायचं, अगदी गप राहायचं. तुम्ही काहीही प्रश्न करायचे नाही मंडळी. उद्या याचं नवल तुम्ही वाटू देऊ नका. जर का तुम्ही तुमच्या गावाच्या चावडीवर, पारावर, टपरीवर तुम्ही जर काही 4 मित्र बोलत असले आपसात आणि तिथे जर तुम्हाला काँग्रेस वर्सेस बीजेपी अशी काही तुमची चर्चा रंगली, तर ती चर्चा सुद्धा तुम्ही उद्याला करू शकणार नाही. हे सत्य नाकारता येत नाही मंडळी. असाही दिवस येऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरात 4 भिंतींच्या आतमध्येच तुम्हाला जे काही बोलायचं ते बायकोशी बोला, आईशी बोला, भावाला प्रश्न करा, मुलाला प्रश्न करा, मुलीला प्रश्न करा. सरकारला प्रश्न करू नका. जे देईल ते मुकाट्यानं खा. नाही देणार तर मग पुढे काय होईल ते तुम्हाला माहीत आहे. अनेक देशांवरती अशा प्रकारचं संकट राज्यकर्त्यांनी आणलं होतं. त्या हिटलरचं काय झालं हेही तुम्हाला माहिती आहे. पण हिटलर प्रकरण व्हायला अनेक जीव जावे लागतात. फार मोठी प्रचंड हानी होत असते. 25-25, 50-50 वर्ष तो देश मागे जात असतो. लोक आता सध्या गल्ली बुडात ओरडत आहेत की जन आंदोलन व्हायला पाहिजे. कालही मी एका ठिकाणी एका कार्यक्रमाला गेलो असताना प्रवासात मला एका व्यक्तीने यावर चर्चा केली की साहेब हे खूप अति होत आहे आता आणि जन आंदोलन झालं पाहिजे. अनेकांच्या तोंडातून नेपाळ नावाचा शब्द निघतो की नेपाळ सारखा आपल्या देशात होईल का अशी भीती लोकांच्या मनामध्ये आहे मंडळी. तर अशा प्रकारे सोशल मीडियावरचे जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे काही युट्यूबर्स आहेत, जे मुक्त पत्रकार आहेत, ते अनेक जण पैशाने पत्रकार नाहीत, पण ते मेन स्ट्रीम मीडिया शांत आहे, चूप आहे, सत्य घटना बाहेर येत नाही. त्यामुळे अनेक माझ्यासारखे युट्यूबर्स पुढे आले आहेत आणि जोमानं काम करताय मंडळी. या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा आपापलं युट्यूब चॅनल सुरू करा मंडळी. कारण की प्रत्येकाला बोलणं आता गरजेचं झालं आहे मंडळी. आता 140 करोड जनतेमध्ये, 150 करोड जनतेमध्ये किती लोकांना मोदीजी शांत करणार आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे मंडळी. सरकारच्या विरोधात बोलू नये याचा अर्थ काय आहे? याचा अर्थच हा सरळ आहे की लोकशाही संपली. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं या व्हिडिओमध्ये. येणारा काळ असा आहे की तुम्ही कुठल्या चॅनलच्या खाली कमेंट्स देखील निगेटिव्ह सरकारच्या विरोधात करू शकणार नाही. असाही दिवस येऊ शकतो मंडळी. 30 मार्चला हा त्यांनी ड्राफ्ट जारी केला. IT रूल्सचे नवीन नियम आणले सोशल मीडियासाठी स्पेशली, आणि 14 एप्रिलपर्यंत त्यांनी लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहे मंडळी. 140-150 करोडच्या इतक्या मोठ्या बलाढ्य देशामधल्या ज्या प्रतिक्रिया मागवल्या आहे, आणि फक्त 2 आठवड्यात शक्य आहे का हो? नाही. तर प्रतिक्रिया मागवणे हा एक त्याच्या मागचा एक पार्श्वभूमी वेगळी आहे काही, आणि काहीतरी त्या प्रतिक्रिया मागवायच्या. त्या कोण प्रतिक्रिया देईल आणि त्या प्रतिक्रियेला सरकार काय जुमानणार आहे हे तुम्हाला चांगल्या याने माहिती आहे मंडळी. या सरकारला जे करायचं असतं ते करतातच. असे अनेक अनुभव 10, 11, 12 वर्षात आपल्याला आलेले आहेत मंडळी. सर्वजण आपण जाणता आहात. पण सावधान राहा. तुमचेही अकाउंट बंद केल्या जाऊ शकतात तुम्ही जर नकारात्मक बोलले तर सरकारच्या विरोधात. तर अतिशय गंभीर बातमी आजची आहे ही, आणि म्हणून तुम्हाला हा विषय तुमच्यासमोर बोलावासा वाटला. तर आता
वेळ आहे मंडळी तुमची, एक प्रेक्षक न राहता तुम्हाला नागरिक बनायचं आहे मंडळी. हात जोडून तुम्हाला विनंती आहे. रविराज साबळे असतील, त्रिशूल पाटील असेल, मुक्ता कदम असेल, निखिल वागडे सर असतील, प्रशांत कदम साहेब असतील, नितेश कराडे असेल, आणखी काही तुमच्या परिचित जे जे असतील, ती विजया वामन आहेत, फार चांगलं काम करते मंडळी. अशा लोकांना आणि आमच्यासारख्या युट्यूबर्सला तुम्ही सहकार्य करा आणि जास्तीत जास्त तुमच्या अवतीभवती जर का तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये एखादा बोलणारा व्यक्ती असतो की तो स्क्रीन पुढे बोलू शकतो, मुक्तपणे बोलू शकतो आणि लोकशाहीबद्दल बोलू शकतो, लोकशाही मजबूत करण्याबद्दल बोलू शकतो, तर त्याला चॅनल उघडण्याचा सल्ला द्या तुम्ही. आणि चॅनल कसं उघडायचं, चॅनलवरती कशा पद्धतीने ते व्हिडिओ अपलोड करायचे, त्याचा काय त्याचा प्रोसेस असतो आणि त्यामधून मिळकतही होते. आपली बाजू आपल्याला मांडता येते, आपल्यामधला एक नागरिक जागृत होतो त्यानिमित्ताने आणि त्याच्यामधून मिळकतही होते मंडळी. आणि त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करायला सांगा. जास्तीत जास्त संख्या युट्यूबर्सची वाढली तर या नियमाच्या, हे जे ड्राफ्ट सरकारने बनवलं आहे, सोशल मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारला करायचा आहे, तर संख्या जर युट्यूबर्सची वाढली तर ते एकत्र सर्वांनी येऊन त्या गोष्टीसाठी लढा देता येईल मंडळी. आणि नागरिक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून तुमचं सहकार्य आमच्यासारख्या मंडळींना अतिशय आवश्यक आहे मंडळी. नमस्कार.